पवनचक्की, बीड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण. पवनचक्की वादातूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. बीडच्या मस्साजोग येथे 6 डिसेंबरला पवनचक्की प्रकल्पावरून गोंधळ झाला आणि त्यानंतर 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यात सध्या 8 खासगी कंपन्यांकडून पवनचक्कीचं काम सुरू आहे. बीड आणि पवनचक्की प्रकल्पाचं नातं नेमकं काय आहे? या प्रकल्पांमुळे किती रोजगार निर्मिती केली जाते? कसे येतात हे प्रकल्प? या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बीड जिल्ह्यातील पवनचक्क्यांचं अर्थकारण. मी रचना भोंडवे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सोशल मीडियाला फॉलो करा. पवनचक्की म्हणजे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचं हे साधन आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. अर्थातच ज्या भागात हा प्रकल्प सुरू करायचा आहे त्या भागातील भौगोलिक परिस्थिती प्रकल्पाला साजेशी असायलाच हवी. डोंगराळ व सतत वारे वाहणारा भाग. बीडमध्ये त्या प्रकल्पाला अनुकूल अशी परिस्थिती आहे, म्हणून बीडमध्ये पवनचक्की प्रकल्प सुरू केले जातात. आता या सगळ्यात गुंडगिरी वाढली, खंडणीखोर वाढत गेले ते आहेच, पण याच प्रकल्पाच्या मदतीने ग्रामीण भागाचं औद्योगिकीकरण होतं. स्थानिकांना रोजगारही मिळतो. बीड जिल्ह्यातील अर्थकारण बरंचसं यावरच डिपेंडंट आहे, हेही तितकंच सत्य आहे. बीड जिल्ह्यातील प्रकल्पांची नोंद. महाऊर्जा कार्यालयाअंतर्गत बीड जिल्ह्यात ऑगस्ट 2022 ते जुलै 2024 या कालावधीत 285 पवनचक्क्यांची नोंदणी झाली आहे. पाटोदा तालुक्यात 131, केज तालुक्यात 58, बीड तालुक्यात 92, धारूर तालुक्यात 4 अशा पवनचक्क्यांची नोंदणी आहे. बीड जिल्ह्यात 13 महिन्यांच्या कालावधीत 8 खासगी कंपन्यांनी बीड, धारूर, केज, पाटोदा या 4 तालुक्यात एकूण 285 पवनचक्क्यांची नोंदणी महाऊर्जा कार्यालयाकडे केली आहे. बीड जिल्ह्यात यापूर्वी फक्त सौताळा परिसरात पवन ऊर्जा प्रकल्प पाहायला मिळत होते, पण मागील 1-2 वर्षांपासून डोंगराळ भाग असणाऱ्या भागात पवन ऊर्जा प्रकल्प उभे करण्याचं काम वेगानं सुरू आहे. केंद्र शासनाने रिन्युएबल एनर्जीचं महत्त्व विचारात घेऊन वीज निर्मितीचा संकल्प केलाय. या माध्यमातून प्रतिदिन प्रति पवनचक्की 2 ते 4 मेगावॅट दरम्यान वीज निर्मिती केली जाणार आहे. सरकारचे 2025 पर्यंत 25,000 मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांसोबत करार कसा केला जातो? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवनचक्की बसवण्यासाठी आधी जागेची पाहणी केली जाते. त्यानंतर पुण्यात नोंदणी केल्यानंतर ज्या ठिकाणी प्रकल्प उभा करायचा आहे त्या ठिकाणच्या जमीन मालकाशी करार केला जातो. 25 वर्षांसाठी करार करण्यात येतो. 10 ते 15 लाख रुपये एक रकमी दिले जातात. वर्षाकाठी 2 लाख रुपये दिले जातात. प्रत्येक कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत, त्यानुसार करार आणि रक्कम दिली जाते. नापीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा फायदा होतो. स्थानिकांना रोजगार मिळतो का? छोट्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी कंपन्या स्थानिक कर्मचाऱ्यांची निवड करतात. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो आणि कामं करताना फारशा अडचणी येत नाहीत. यात प्रोजेक्ट मॅनेजर हे बाहेरच्या जिल्ह्यातील असू शकतात, पण कर्मचारी स्थानिक असतील याची काळजी घेतली जाते. बहुतांश वेळा स्थानिक असलेले सुशिक्षित तरुण मिळाले नाही तर इतर जिल्ह्यातील तरुण कामावर नियुक्त केले जातात, अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. ग्रामीण भागात छोटे पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी दलालांची यंत्रणा असते. दलालांकडून कंपनीची कामे केली जातात, तर दुसऱ्या बाजूला पवन ऊर्जा प्रकल्प कंपन्यांकडून खंडणीची मागणी केली जात असल्याचे प्रकार आता समोर येऊ लागलेत. एका प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यासह इतरांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्यात आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या सुद्धा पवनचक्की प्रकल्पावरच्या गोंधळावरूनच झाल्याचं बोललं जाते. त्यामुळे कितीही बीडचं अर्थकारण या प्रकल्पांवर निर्भर असलं तरीही राजकारण न करता सरकारच्या नियंत्रणाखाली अशा प्रकारचे प्रकल्प राबवण्याची मागणी इथले स्थानिक करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.